हॅलो फ्रेंड्स, तर आता दुपार झालेली आहे. सगळे घरात झोपलेले आहेत आणि मस्त गोट आहेत. आम्ही म्हणजे इथे बघा आमची गँग उभा आहे. ती नेत्रा आणि अक्षू. तर आम्ही या गोट्यामध्ये मस्त भातुकलीचा खेळ खेळणार आहोत. तर इथे बघा इथं सगळा पसारा झाला आहे, तर हा आम्ही आवरून घेणार आहोत. चलो आवरूया. तर बघा सगळे कामाला लागलेले आहे. कृषी झाडत आहे, नेत्रा भांडी उठवत आहे आणि भांडी घासायला चाललेली आहे. आणि मी काय व्हिडिओ काढणार नाही, मी पण चालली हिच्यासोबत. चला माझ्याबरोबर. चला तर आपण जाऊया भांडी धुवायला. चला चला बघा आम्ही ही चिखलाची जी भांडी आहेत ती आम्ही या टाकीपाशी धुवायला चाललेलो आहोत. तर म्हणलं उन्हातच भांडी धुवायला लागते, तर काही थोडीशी सावली मिळाली म्हणून तिथं बसलो आणि पॉप चालू केला, भांडी धुवायला सुरुवात केली. तर काही केलं हा पॅन्ट उघडतच नव्हता. तर तिला म्हणलं वर तिकडून आणि का निघतच नव्हता. कसलाच काढतच बसतो आम्ही. बघा इथे हा कडे का काय काय नाही, हे दूध बसले त्याला धुवून द्या. त्यानंतर हे टोपण पण मी धुवून काढते. बघा मी kalau kerja आमच्या मॅडम तो मॅडम पाठवला आम्ही तिकडे बसली खूप त्रास देत होते. गव्हाच्या म्हणजे निवाडते बरं का. चपात्या अशा प्रकारे रेडी, चपात्या सगळे रेडी आहेत. अशा प्रकारे ह्या दोघींचा इथे स्वयंपाक चालला आहे. तुम्ही बघू शकता सगळा मोकळा झालाय. त्यामधलं करून करून सगळं मोकळं झाले. आता गवत टाकले आहे. मस्तपैकी गवत टाकली, मस्तपैकी मॅशअप करते. ते ऑइल स्प्रे करून घेते. असे मस्त मस्त व्हिडिओ लहान मुलांना बघायला खूप आवडतात. त्यासाठी हा एक खास व्हिडिओ आहे. आता त्यामध्ये मसाला ॲड करते. ते सगळं मॅश करून घेते. कांदा टाकून मस्तपैकी. आता थोडंसं ऑइल टाकते. ती मिक्सेस ही आहे गवारीची शेंग. आता ही डबा घेते सांडकाची भाजी करायला. हे सगळे डब्यामधून सगळे सांडगे बाहेर काढले आहेत. सगळी गवारीची शेंग आपण कढईत टाकतोय. मिक्स मिक्स मिक्स. आता आपण सांडग्याची भाजी करण्यासाठी ऑइल टाकून घेतोय पहिले कढईत. आता मसाला ॲड. आता ते सगळं मिक्स करून घ्यायचंय. ते सांडगे टाकत आहे. एकीकडे गवार एकीकडे सांडगा मस्तपैकी शिजत आहे. त्याच्यामध्ये ती कोथिंबीर टाकते. आता गवार झाले आहे तिथे गॅस बंद करते. आता आपली थोड्या वेळातच सांडग्याची भाजी रेडी होईल. सांडगा आपण 2 मिनिटं शिजून घेतोय. अशा प्रकारे आपला सांडगा आता शिजला आहे. आता मस्तपैकी आपण डिश सर्व करू. तुम्ही बघू शकता सांडगा शिजला आहे. तर इथे डिश सर्व करायची चालली आहे. तर सांडगा सर्व झाला तर आपण गवारीची शेंग करतोय. आता भात आपली डिश रेडी आहे. चला तर मग या मंडळी खायला. आता आपली मस्तपैकी डिश सर्व झाली आहे. आता तुम्ही पण जेवून घ्या, आम्ही पण जेवतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.